आज आहे नागपंचमी, तर नागपंचमीसाठी मी आज पुरणपोळी बनवणार आहे। त्याच्यासाठी मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे, चणा डाळ। ती आपण 2 तासासाठी फुगत ठेवूया। 2 पाण्यात पहिला आपण स्वच्छ धुवून घेऊ। पातेल्यात काढून घेते मी डाळ। 2 वेळा ही स्वच्छ धुवून घेऊया आणि 2 तास फुगत ठेवूया। डाळ आपण 2 तास फुगत ठेवली होती बघा। आता कुकरला लावून 1 शिट्टी काढून घेऊया आपण। बघू शकता डाळ आपली शिजलेली आहे व्यवस्थित। इकडे आपण 1 वाटी डाळ शिजवून घेतलेली आहे। 1 वाटीसाठी आपण 1 वाटीच गूळ घेऊया, माप समान ठेवूया। आता गूळ पातेल्यामध्ये टाकून शिजवून घेऊया आपण एकत्र। डाळ आपण शिजत ठेवली आहे। आता आपण थोडी वेलची पावडर टाकू याच्यात आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊया। मिश्रण आता घट्ट झालेलं आहे। आता आपण काढूया आणि डाळीमध्ये टाकून बारीक करून घेऊया याला। डाळीमध्ये आपण डाळ काढून घेतलेली आहे। आता ती आपण बारीक करून घेऊया। पुरण आपलं तयार आहे। आता थोडा वेळ असंच ठेवून देते मी। पुरणपोळीसाठी आपण पीठ मळून घेऊया। मी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये हळद टाकूया आणि थोडंसं मीठ आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पीठ मळून आपलं तयार आहे। असं नरमसर पीठ मळून घ्यायचंय। 10 मिनिटं मी पीठ तसंच ठेवून देणार आहे। थोडं आपण तेल टाकूया आणि पीठ 10 मिनिटासाठी तसंच ठेवून देऊया। हे जे पुरण केलेलं आहे त्याचे मी असे गोल गोल गोळे करून घेणार आहे। असे गोळे करून आपण ठेवूया एका साईडला। इकडे आपण पुरणाचे गोळे करून घेतलेले आहेत। इथे आपलं पीठ तयार आहे। आता आपण पुरण भरूया। बघू शकता आपलं पीठ असं नरम नरम आपण बनवून घ्यायचंय। हा पुरणाचा गोळा घ्यायचा आहे आणि भरूया आपण। थोडं पीठ टाकूया आणि आता पुरणपोळी लाटून घेऊया आपण। बघू शकता पुरणपोळी आपली लाटून तयार झालेली आहे। आता मी हे जे गोळे आहेत हे सर्वात आधी भरून घेते, त्यानंतर पुरणपोळ्या लाटेल। मी पिठामध्ये पुरण भरून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने गोळे बनवून घेतलेले आहेत आणि ही आपण पुरणपोळी लाटून घेतलेली आहे ती आता आपण तव्यावर टाकूया। तवा आपण तापत ठेवलेला आहे आणि थोडं घी टाकूया। घी टाकूया वरून।
बघा पुरणपोळी किती छान फुगते. बघा आपल्या पुरणपोळ्या कशा फुगतात मस्त टम्म. बघा पुरणपोळी किती छान फुगते. एकदम साधी सोपी पद्धत आहे. 1 वाटीला 1 वाटी गूळ त्याप्रमाणे करा. जर कधी तुमचं पुरण पातळ होते तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. त्याच्याने पुरण घट्टसर व्हायला मदत होते. बघू शकता गरमागरम अशा पुरणपोळ्या आपल्या तयार आहेत. झटपट बनतात. अगदी सोपी रेसिपी आहे. या पद्धतीने नक्की ट्राय करा. थँक्यू.